हॅलो फ्रेंड, मी ओमकांता. तुमचं स्वागत आहे माझ्या कोल्हापुरी स्वाद या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला साजूक तूप कसं करायचं आहे ते सांगणार आहे. त्यासाठी मी शाई घेतली. 8 दिवसाची शाई मी साठवून ठेवलेली होती फ्रीजरमध्ये. त्याचं मग नंतर बाहेर काढून तिला थंड करून मग ते थोडंसं गरम केलं. मग त्यामध्ये विरजण लावून 1 दिवस ठेवलेलं होतं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे थोडंसं आंबट करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपलं तूप व्यवस्थित रवाळ वगैरे होतं. चला तर मग आपण हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेऊया. सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. ही आमची 8 दिवसाची साय आहे. तुम्ही 8 ते 10-12 दिवसाची साय घेऊ शकता. त्यामध्ये ते थोडं अर्धा ग्लास पाणी घेऊन आपल्याला ते भांडं स्वच्छ करून व्यवस्थित अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे. आणि आपण आता मिक्सर लावूया. मिक्सर लावताना एक लक्षात ठेवायचं की मिक्सर बंद सुरू अशामध्ये लावायचं आहे. जास्त सुरू करून ठेवलं की आपलं आलेलं लोणी वितळायची शक्यता असते. त्यामुळे बंद सुरू असं करून आपलं मिक्सर सुरू करायचं आहे. जर आता गरमीचे दिवस असतील तर आपण त्यामध्ये बर्फ टाकून आपलं टेम्परेचर मेंटेन करू शकतो. म्हणजे जर असं पातळ वाटत असेल आपल्याला गरमीमुळे तर त्यामध्ये आपण थोडंसं बर्फ टाकायचं आहे. त्यामुळे लोणी आपलं घट्ट होईल. आता आणि थोडा वेळ आपण मिक्सर लावायचं आहे. यासाठी आपल्याला 5 मिनिटं तरी लागतात. त्यामुळे शांत करायचं आहे. बघा आता आपलं लोणी तयार झालेलं आहे. बघू शकता कसं रवाळसारखं लोणी आलेलं आहे. चला आपण लोणी काढून घेऊयात मिक्सर भांड्यातलं. व्यवस्थित सगळं पुसून आपल्याला काढायचं आहे. थोडं ते आंबसर पाणी आहे म्हणजे ते ताक आहे ते सगळं निथळून काढायचं आहे लोणी आपल्याला. सगळं निथळून आपल्याला लोणी काढायचं आहे. तर आता आपण लोणी वितळायला घेऊयात. हे 2 वेळा आपण धुवून घेतलेलं आहे. आता पातेलं गरम करून आपण लोणी ठेवलेलं आहे. लोणी वितळायला घेतलेलं आहे. बघा कसं मस्त लोणी तयार झालेलं आहे. आता आपल्याला तूप करायचं आहे. व्यवस्थित उकळी आलेली आहे तुपाला. 5 ते 10 मिनिटं लागतात. जास्त लोणी असेल तर 10 मिनिटं लागतील. माझं आता थोडंच लोणी आहे त्यामुळे लगेचच होणार आहे. आता उकळी आलेली आहे. मी एक तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे. लोणी आपलं तूप आपलं रवाळ होण्यासाठी आणि जास्त दिवस टिकण्यासाठी ह्यामध्ये एक पदार्थ टाकायचा आहे. तो तुम्हाला पुढे दिसेलच. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. उकळत आहे लोणी. पूर्ण वितळलेलं आहे. बघा कसं आता कडेनं तांबूस होत आलेला आहे. आपल्याला ते यामध्ये एक लवंग टाकायचं आहे. त्यामुळे आपलं तूप रवाळ होतं आणि त्याचा सुवासही छान येतो आणि आपलं तूप जास्त दिवस टिकतं. आता भरपूर कडेनं लाल झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर जास्त करपेल. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण थंड झालेलं आहे तूप. आता आपण ते गाळून घेऊया. बघा किती सुंदर तूप घरच्या घरी आपण बनवलेलं आहे. तुम्ही पण बनवून बघा. घरच्या घरी असं आपलं साजूक तूप तयार आहे. व्यवस्थित गाळून घेऊन आपण ते
स्टोअर करून ठेवू शकतो. बघा किती सुंदर आपलं साजूक तूप तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.